आपली संस्था ही एज्युकेशनवर काम करते, तर आपण फील्ड व्हिजिटला काय मग आज पाऊस पाणी भरपूर का असं आपण ऑफिशियली विचारू का? डेफिनेटली नाही विचारणार. कारण आपली संस्था हवामानशी रिलेटेड गोष्टींवर काम नाही करत. आपली संस्था शैक्षणिक गोष्टींवर काम करते. सो संवाद हा टू द फोकस असला पाहिजे. संवाद हा जनरिक संवाद नसला पाहिजे. कारण आपण जेव्हा समाजात काम करतो तेव्हा आपले जे लाभार्थी असतात त्यांच्याबरोबर आपलं एक नातं डेव्हलप झालेलं असतं, पण ते नातं हे व्यावसायिक नातं असतं. जेवलं का, झोपलं का, आज काय खाल्लं, छान साडी दिसते, हे इन्फॉर्मल कम्युनिकेशन व्यावसायिक चौकटीच्या बाहेरचं कम्युनिकेशन असतं. त्यामुळे संवाद साधताना टू द पॉइंट असला पाहिजे. मग तो कुठल्याही प्रकारचा संवाद असेल. मग समजा विजय सर विचारत असतील प्रतीक्षा मॅडमना, हा रिपोर्ट झाला का, 6 महिन्याचा डेटा झाला का, हा प्रोफेशनल संवाद असतो. आता त्यामध्ये दिल्लीला जाऊन आल्या, बरोबर मॅडम? हा संवाद हा इन्फॉर्मल संवाद आहे. हा संवाद त्यांच्या अॅन्युअल बॉडी मीटिंग मध्ये होईल का? नाही होणार. हा संवाद लंच ब्रेक मध्ये होईल, कारण तो इन्फॉर्मल संवाद आहे. त्यामुळे समाज कार्यकर्त्याचा दृष्टिकोन हा पूर्णतः व्यावसायिक, टू द पॉइंट आणि संस्थेशी निगडित असला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं. आता मी एक इमेज तुमच्या बरोबर शेअर करतोय. तुम्हाला दिसले की सांगा. एक मिनिट. दिसते स्क्रीन? येस. त्याच्यावर परत दुसरी स्क्रीन येते. हां, तर ओके. आता व्यवस्थित आहे माझ्या मते? येस. ओके. सो तुम्हाला एक इमेज दिसते की द पिलर्स ऑफ सोशल इम्पॅक्ट, कम्युनिकेशन अँड लिडरशिप. आता ही इमेज जी तुम्हाला दिसते याच्यामध्ये डावीकडे काय आहे? कम्युनिकेशन, द फाउंडेशन ऑफ ट्रस्ट. सगळ्यात महत्वाचं, आपले जे लाभार्थी असतात किंवा आपली संस्था असते किंवा समाजात कुठेही काम करताना, शासकीय संस्था, अशासकीय संस्था, सरकारी लेव्हल, सो इथे कम्युनिकेशन, संवाद साधणं हे विश्वासाचं प्रतीक आहे आणि विश्वासाचा पाया तिथनं सुरू होतो. जसं आपण मगाशी म्हटलं की एक उदाहरण की आपल्या लेक्चरला फार मुलं कोणी बोलतच नाही, तर मग प्रश्न निर्माण होतो की मुलांना समजतंय का? मुलांना समजत असेल तर मुलं रिस्पॉन्ड का नाही देते? कारण तिथे ट्रस्ट बिल्ड होत नाही. सो फाउंडेशन ऑफ ट्रस्ट याचाच अर्थ तुमचं संवादाचे जे वेगवेगळे मीडियम्स आहेत की व्हर्बल कम्युनिकेशन, तोंडी बोलणं, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन थ्रू द जेस्चर्स, किंवा रिटर्न कम्युनिकेशन आणि डिजिटल कम्युनिकेशन, ही 4 जी कम्युनिकेशनची मीडियम आहेत त्याच्यानुसार संवाद ज्या प्रकारे केला जातो त्या प्रकारे तुमचा पुढचा विश्वासाचा पाया तयार होतो आणि त्याच्याच आधारावर तुमचं नातं डेव्हलप होतं. मग ते नातं कुठलंही असू दे. तुम्ही एखाद्या सरकारी अधिकाऱ्याशी बोलताय पण तुमची बॉडी लँग्वेज ही खूप निगेटिव्ह असेल तर सरकारी अधिकारी म्हणजे ठीक आहे, बघू पुढचं पुढे काय करायचं ते. पण तुम्ही जर खूप प्रोएक्टिव्हली चांगल्या प्रकारे तुमचं म्हणणं पटवून द्यायचा प्रयत्न केलात तर सरकारी अधिकारी हा अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला रिस्पॉन्ड देऊ शकतो कदाचित. कळतायत मुद्दे? सो कम्युनिकेशन हे अतिशय क्रुशियल असतं कुठल्याही बाबतीत.
कम्युनिकेशन हे समाज कार्यकर्त्याच्या बाबतीत जास्ती इम्पॉर्टंट असतं, क्रुशियल असतं, कारण संवादाशिवाय कुठलीही गोष्ट समाजकार्यात शक्य होत नाही. उदाहरणार्थ जेव्हा आपण आदिवासी पाड्यावर जातो किंवा जेव्हा आपण एखाद्या दुर्गम प्रदेशात जातो, तेव्हा आपली कम्युनिकेशन हीच महत्वाचं असतं ना. तिथे आपण ChatGPT करणार का? तिथे आपण एआयचा वापर करू शकतो का? तिथे समोरासमोर फेस टू फेस बोलण्यासाठी आपल्याला संवाद साधणं महत्वाचं असतं, ते सुद्धा त्यांच्या लँग्वेजमध्ये. याचं कारण आपण जर फ्रेंच भाषेत बोलत असू एखाद्या आदिवासी पाड्यावर, त्यांना काहीच कळणार नाही. आपण इंग्लिशमध्ये बोलत असू, त्यांना कदाचित काही कळणार नाही. पण आपण त्यांच्या आदिवासी बोलीमध्ये बोलायला लागलो तर त्यांना ते लवकर फॅमिलियर वाटतं. मला सांगा तुमच्यापैकी किती जण मराठी माध्यमातून शिकलेत 1ली ते 10वी? 3 गायब झालेल्या स्क्रीन. ओके, आपण समजून चालू. मराठी माध्यमातून शिकलायत सिद्धी मॅडम 1ली ते 10वी? ओके. माझ्या मते आपण समजून चालू उरलेले 2 जण पण मराठी माध्यमातून शिकलेले असावेत. हायपोथेटिकल. मयुरी मॅडम, मराठी माध्यम 1ली ते 10वी? हां. तर आता मराठी माध्यमातून शिकल्यानंतर एक साधं उदाहरण घेऊया, जे आपल्या सगळ्यांच्या बाबतीत कदाचित झालेलं असेल. 1ली ते 10वी मराठी माध्यमातून आपण शिकलो, तर मराठीवर आपलं प्रभुत्व असतं नॅचरली. कारण आपली ती मातृभाषा असते, आपण शिकलेलो असतो. आणि अचानक 11वी मध्ये किंवा अचानक ग्रॅज्युएशनला आपल्याला इंग्लिशमधनं काही लिहायचं असेल, पेपर्स, तर आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात. विशेष त्याच्यावर लक्ष द्यावं लागतं आणि आपल्याला व्यवस्थित काम करून त्याच्यावर फोकस करावा लागतो. अदरवाईज आपण मार्क कमी येतात किंवा आपल्याला एखादी गोष्ट समजायला कठीण होते. किंवा एक उदाहरण समजा, आता प्रतीक्षा मॅडम तुम्ही MSW केलेत, मराठीतनं केलेत. एखादा समजा तुमचा रिसर्च झाला होता का सेकंड इयरला असताना? ओके. तुम्ही मराठीतनं केला असेल तो रिसर्च. बरोबर. आता समजा तो ओके, ओके. समजा एक उदाहरण घेऊया, की प्रतीक्षा मॅडमचा रिसर्च हा पूर्णतः मराठीतनं झालेला आहे आणि त्यांना आत्ता हा रिसर्च इंटरनॅशनल लेव्हलला सबमिट करायचा आहे. तर अर्थात मराठी भाषा चालणार नाही. आपल्याला लागेल इंग्लिश भाषा. अर्थात ChatGPT वापरून चालत नाही, कारण जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल लेव्हलला पेपर सबमिट करता किंवा काही गोष्टी सबमिट करता, तेव्हा ते तुमचं स्वतःचं असलं पाहिजे. ChatGPT वोंट यूज फुल फॉर दॅट. आता त्यांना तो इंग्लिशमध्ये लिहायचा, तर कदाचित त्यांना अडचणी येऊ शकतात. का अडचणी येऊ शकतात? कारण त्यांची इतकी वर्ष संवादाची भाषा ही मराठी आहे किंवा त्या ज्या ठिकाणी काम करतात त्यांच्या आजूबाजूचा परिसर आणि त्यांचे लाभार्थी पूर्णतः मराठी आहेत, बरोबर? तुमच्याकडे कोणी ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज असं कोणीच नाही. त्यामुळे तुमची ही मराठी भाषा असल्यामुळे तुम्ही मराठीत प्रचंड सुंदर कम्युनिकेशन करू शकता, पण इंग्लिशमध्ये कदाचित तुम्हाला वेळ लागू शकतो. सो आपल्याला डायव्हर्स पॉप्युलेशन नुसार आपल्याला बदलणं गरजेचं असतं आणि ती संवादाचं स्किल असतं. माझं उदाहरण देतो. मी आत्ता ज्या संस्थेत काम करतोय, ह्या संस्थेचं हेड ऑफिस आहे न्यूयॉर्कला. ते काय बोलतात आपल्याला कळत नाही, आपण काय बोलतो त्यांना कळत नाही. कारण अमेरिकन इंग्लिश आणि इंडियन इंग्लिशमध्ये प्रचंड फरक आहे. आपण जेव्हा इंग्लिशमध्ये बोलायला जातो, तेव्हा आपण डोक्यामध्ये मराठी शब्द आठवतो आणि इंग्लिशमध्ये बोलायला जातो. त्यांचं इंग्लिश हे इतकं हाय लेव्हलचं असतं, जे पिक्चरमध्ये आपण बघतो त्याच्याही पेक्षा फास्ट लेव्हलने ते बोलत असतात. आता हे जर कम्युनिकेशनसाठी मी प्रयत्न केले नाहीत, तर एक तर मला ऑफिसमधनं काढून टाकण्यात येईल, कारण त्यांचं काय बोलतात ते मला कळतच नाही. किंवा मला सांगतील की बाबा जा आणि तू प्रयत्न कर. आता हा ऑप्शन मला आहे अवेलेबल, कारण मी संस्थेत काम करतो. लक्षात घ्या, फरक लक्षात घ्या. मला ऑप्शन देऊ शकतात की ओके ठीक आहे, मी तुम्हाला वेळ देतो, तुम्ही इंग्लिशमध्ये शिकून घ्या. हा ऑप्शन बेनिफिशरी बद्दल बोलताना असतो का आपल्याकडे? हा ऑप्शन नाहीये. एकदा बेनिफिशरी किंवा सरकारी मंत्रालयात गेलात, समजा उद्या आपल्यापैकी कोणाचं कर्नाटक गव्हर्नमेंट बरोबर काम आहे, तर तिथे त्यांच्या जिलेबी लँग्वेजमध्ये आपल्याला काम करणं गरजेचं आहे किंवा इंग्लिश. सदनचे लोक फार हिंदी बोलत नाहीत. मग अशा वेळेला बेनिफिशरीजची कम्युनिकेशन साधताना आपल्याला अडॉप्शन करणं गरजेचं असतं, कारण त्यांची भाषा येणं गरजेचं असतं. तुम्ही माडिया गोंड आदिवासी हे नाव ऐकलं असेल, गडचिरोली, चंद्रपूर त्या ठिकाणी माडिया गोंड आदिवासी. तिथे तुम्ही काम करत असाल तर त्यांची भाषा यायला पाहिजे, त्यांच्या भाषेतनं काम करता आलं पाहिजे, त्यांचे एटिकेट्स आपल्याला आले पाहिजेत, तरच काम होऊ शकतं. तिथे कुठल्याही प्रकारचं ChatGPT येत नाही.
लक्षात घ्या, लोकल लँग्वेज मधलं चॅट जीपीटी अजून आपल्याकडे आलेलं नाही. तुम्ही वारली लोकांची जी परंपरागत भाषा आहे त्या भाषेत चॅट जीपीटी तुम्हाला कन्व्हर्ट करून देऊ शकत नाही. तुम्हाला प्रादेशिक भाषांमध्ये देतो, ज्या 26 प्रादेशिक भाषा आहेत, 52 प्रादेशिक भाषा आहेत अक्रॉस द इंडिया, त्याच्यामध्ये द्यायचा प्रयत्न करतो. सो संवाद, समाजकार्यातील संवाद हा म्हणून वेगळा ठरतो. तुम्ही इतर भाषेतली संवादामध्ये डिग्री घेऊ शकता, जर्मन डिग्री घेऊ शकता, फ्रेंच डिग्री घेऊ शकता, तुम्ही इंग्लिशमध्ये ॲडव्हान्स लेवलचं इंग्लिश प्रयत्न करू शकता. मात्र लोकल लेवलच्या भाषा ह्या आपल्याला स्वतःला, समाज कार्यकर्त्याला तिथे तळागाळात जाऊन शिकून घेणं, आत्मसात करणं गरजेचं असतं. हा पॉइंट क्लिअर आहे? तरच आपलं सामाजिक कार्यात पुढे आपण काम करायचा प्रयत्न करू शकतो, कारण योग्य संवादाशिवाय लाभार्थी, कम्युनिटीज, ऑर्गनायझेशन आणि सरकारी संस्थांमध्ये विश्वास किंवा कोऑर्डिनेशन, ज्याला आपण समन्वय म्हणतो, ते निर्माण होऊ शकत नाही. हा मुद्दा क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, आता नेक्स्ट मुद्दा आपण घेऊया की मगाच्या टॅब मध्ये आपण बघायचा प्रयत्न